हाय गाईज, गुड मॉर्निंग। आज आपण तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि चांगल्या वातावरणात आज आलेलो आहोत। सकाळचा टाईम आहे। नुकताच आमचा योगा प्राणायाम आणि व्यायाम झालेला आहे। रोजच आम्ही तो करतोय आणि त्या संदर्भातच आज आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे। प्राणायाम, योगा आणि व्यायाम याचे फायदे कसे असतात, शरीराला ते कसे लाभदायक आहे, ते आमचे मित्र मधुकर भावसार हे आपल्याला सांगतीलच। त्यांनी रविशंकर श्री रविशंकर यांचं आर्ट ऑफ लिव्हिंग आणि रामदेव बाबा यांचे जे शिबिर झाले त्या शिबिरांमध्ये ते सहभागी झाले होते। त्या माध्यमातून त्यांनी प्राणायामाचे, योगाचे अनेक प्रकार समजून घेतले आणि बरेच जणांनी त्यांनी मार्गदर्शनही केलेले आहे। आणि त्यांच्याच माध्यमातून आपण आज त्यांच्याकडून त्या योगा आणि प्राणायामाचे फायदे समजून घेणार आहोत। तो किती वेळ करायचा, कसा करायचा, केव्हा करायचा हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ। नमस्कार मधुभाऊ। नमस्कार। तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगा आपले योगा आणि प्राणायाम यांचे फायदे कसे असतात, तो कधी केला पाहिजे, का केला पाहिजे, हे तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगा। तर बघा, प्राणायाम आणि योगा आणि व्यायाम याचे अनेक फायदे शरीरावर होत असतात आणि बऱ्याच जणांना ते माहीत नसतात। परंतु मी आज जवळजवळ 2003 सालापासून ते आज 20-25 वर्षापासून योगा आणि हे प्राणायामाचे प्रकार मी करत आहे। मी रामदेव बाबांचे शिबिर आणि श्री रविशंकर महाराजांचे शिबिर मी या माध्यमातून मी हे थोडेसे शिकलेलो आहे। श्री रविशंकर महाराजांचं वडांगळी गावी शिबिर होतं आणि त्यावेळेस मी ते अटेंड केलेलं आहे। त्यांची जी सुदर्शन क्रिया आहे ती अतिशय चांगली आणि भरीव अशी काम करणारी आहे शरीरावर। तरी या गोष्टी आपण केल्या पाहिजे। आणि आता योगा आणि प्राणायाम जर म्हणलं तर हे शक्यतो सकाळच्या वेळेस, पहाटच्या वेळेस करावं। आणि योगा प्राणायामाचे अनेक फायदे आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। परंतु 7 प्रकारचे प्राणायाम आणि काही योगाचे प्रकार हे रोज केले तर अनेक प्रकारचे आजार आपण दूर सारू शकतो असं मला वाटतं। आणि मी त्याप्रमाणे मला अजून बघा BP, शुगर किंवा इतर कोणताही त्रास मला झालेला नाही आतापर्यंत। मी जसं करतो तसं माझं 61 वय आहे आणि मला याचा फायदा झालेला आहे। प्राणायामाचे 7 प्रकार आहे रामदेव बाबांच्या आणि 7 प्रकारामध्ये 7 प्रकार मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला समजून सांगेन। हा मधुभाऊ, पण बऱ्याच शेतकरी आणि मजूर लोकांचा असा प्रश्न आहे का बुवा आमचा या कामामध्ये भरपूर व्यायाम होऊन जातो आणि आमचे भरपूर त्या घाम गाळला जातो, तर याचा शरीरावर काही परिणाम होऊ शकतो का? काही याचा प्राणायामाशी, योगाशी काही संबंध आहे का? त्यांचा एक गैरसमज असू शकतो का? हे तुम्ही सांगा बरं। नाही, आपण जे रोजचे नित्यनियमाने दैनंदिनी जे कामं करतो ते म्हणजे योगा, प्राणायाम किंवा व्यायाम असं नाही, तर ती शारीरिक कसरत होऊ शकते। आणि आपण जे खास व्यायाम आणि प्राणायामासाठी जो खास सकाळची वेळ ही अतिशय सुंदर असते आणि या सुंदर वेळेतच हे करावे। या वेळेत ऑक्सिजनचं प्रमाण सकाळच्या वेळेस भरपूर असतं आणि सकाळच्याच वेळेस ते केले पाहिजे। आपण शेतकरी समजतो का, शेतकरी म्हणतो मी असं काम करतो, तरी आता पूर्वीसारखं शेतकऱ्याला काम राहिलेलं नाही। पूर्वीचा शेतकरी फार कष्टमय, अगदी मोठा झोपण्यापासून पहाटपासून असे काम असायचे। सकाळपासूनच उठायचं, सकाळपासून पहाटपासून ते काम असायचं शेतकऱ्याला। तर ते फार अन्नधान्य घरापर्यंत घेऊस तर फार कष्ट असायचे। ती गोष्ट त्या काळात थोडी वेगळी होती, पण आता शेतकऱ्याचे कष्ट बदललेले।
शेतकरी आता म्हणतो माझा त्या शेतीमध्ये प्राणायाम किंवा योगा होतो, व्यायाम होतो, पण ते चुकीचं आहे. योगा आणि प्राणायामासाठी खास वेळच दिला पाहिजे. किमान 1 तास, पाऊण तास, अर्धा तास इतका वेळ अपेक्षित आहे. हा वेळ दिल्याने तुम्ही फार सुंदर जीवन, आनंदी जीवन जगू शकता. आणि मी त्याचे फायदे तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. आणि हे रोज केले पाहिजे. आणि सुंदर वातावरणात, अतिशय मोकळ्या वातावरणात जर केलं तर त्याचा अनेक शरीरावर अनेक प्रकारचा फायदा असतो, हे मी तुम्हाला सांगतो. आणि मधुभाऊ, माणसाचं एक असं वैशिष्ट्य आहे की माणूस संसारामध्ये भरपूर करील, काम करील, दुसऱ्यासाठी करील, जगासाठी करील, गावासाठी करील, पण स्वतःसाठी काहीच करीत नाही तो. आणि स्वतःसाठी करण्यासाठी त्याला एवढं एकच आहे का त्यांना शरीराला आपल्यासाठी दररोज कमीत कमी 1 तास तरी शरीराला दिला पाहिजे. आणि त्या माध्यमातून आपलं शरीर व्यवस्थित, सुदृढ आणि निरोगी ठेवलं पाहिजे. त्यासाठी प्राणायाम, योगा आणि जे काही व्यायाम आहे ते आपण दररोज केले पाहिजे. तर आपण पुढच्या भागात मधु भावसार यांच्याकडून ते प्रकार जाणून घेऊ, कसे करायचे, काय करायचे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.